नहीं चलता है, मित्र मानना भी पड़ता है। मैं भी सपोर्ट करती थी बीजेपी को, पर अब मजाल है मैं किसी को दे दूं तो वोट। किसी नेता अनपढ़ नेता को बना दिया एजुकेशन मिनिस्टर, उसको एजुकेशन का ही नहीं आता होगा। हम कल सुसाइड करें, इससे अच्छा आज मार दो हमें, आज मार दो, निकालो गोली और मार दो। दिल्लीतल्या जंतर मंतरवर सीजेपी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनानं आता अत्यंत मोठं आणि राजकीय रूप धारण केले। संसदेतल्या गदारोळापासून ते थेट रस्त्यावरील संघर्षापर्यंत आज दिवसभरात या आंदोलनात काय काय घडलं त्याप्रमाणे त्याच मिनिटाचे अपडेट्स आज मी तुम्हाला क्रमाक्रमाने देणार आहे। 8:25 दिल्लीतल्या जंतर मंतरवर सकाळीच विद्यार्थी जमाला सुरुवात झाली। केंद्रातल्या मंत्र्यांनी स्वतः इथं येऊन चर्चा करावी अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतलेली। आज कालपेक्षा जास्त विद्यार्थी दिल्लीत येतील असा दावा करण्यात आला। त्यानंतर 10:13 सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी दिल्ली पोलिसांवर लाठीचार्ज दरम्यान विद्यार्थिनींवर मारहाण केल्याचा गंभीर आरोप केला। 10:57 पेपरफुटीवर पीएम मोदींची पहिली प्रतिक्रिया आली। पेपरफुटीवर आरोपींना कठोर शिक्षा होईल आणि विद्यार्थ्यांचं भविष्य खराब होऊ देणार नाही असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं। 11:35 दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आंदोलकांवर झालेली कारवाई लज्जास्पद असल्याचं म्हटलंय। जखमींना मोफत कायदेशीर आणि वैद्यकीय मदत देण्यासाठी त्यांनी हेल्पलाईन नंबर जाहीर केला। याच वेळी जमाव हल्ला करेल अशी भीती वाटत होती, कंगना रणावत यांनी म्हटले। खासदार कंगना रणावत यांनी निदर्शनावर प्रतिक्रिया देताना सांगितले की संसद भवनातील प्रत्येकाला जमाव हल्ला करेल याची भीती वाटत होती, पण दिल्ली पोलिसांनी ढाल बनून रक्षण केले असं कंगना रणावत म्हणतात। त्यानंतर 12:10 महाराष्ट्र मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या कारवाईचं समर्थन केले। पोलिसांनी नियंत्रण मिळवलं नसतं तर अनर्थ घडला असता, त्यामुळे आवश्यक तीच कारवाई करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितले। 12:30 राहुल गांधींनी प्रतिक्रिया देत म्हटलंय, चांगला शिक्षण व्यवस्थेसाठी आवाज उठवणाऱ्या तरुणांना मारलं जातंय। या घटनेवर मोदींनी माफी मागावी आणि हे प्रकरण त्वरित थांबवावं असं राहुल गांधी यांनी म्हटलंय। त्यानंतर आपण पुढचे काही अपडेट्स पाहूया। त्यानंतर 12:37 म्हणजे 12:30 वाजता ठाकरे सेनेचे संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई दिल्ली जंतर मंतरवर पोहोचले। त्यांनी अभिजित दिपके आणि जखमी आंदोलकांची भेट घेऊन विचारपूस केली। 1:15 वाजता म्हणजे 12:49 केंद्रीय मंत्री JP नड्डा यांच्या भेटीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी रुग्णालयात जाऊन लाठीचार्जात जखमी झालेल्या आंदोलकांची भेट घेतली। परत 1 वाजता मंत्री संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर टीका करत म्हटले, त्यांनी यात अतिरेक करू नये, सरकारने विद्यार्थ्यांना आपलं मानून वागणूक द्यावी असं म्हटले। 1:50 जळगाव जिल्हा मायनॉरिटी एज्युकेशन फेडरेशनतर्फे दिल्लीतल्या लाठीचार्जचा निषेध नोंदवत सोनम वांगचुक आणि सीजेपी आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यात आलाय। परत 2:05 संसदेत सीजेपी आंदोलनावरून जोरदार गदारोळ झाला। गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आलं, तर लोकसभेतही काम ठप्प झाले। 2:12 मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवर तीव्र संताप व्यक्त करत सरकारलाच रुग्णालयात भरती करण्याची गरज असल्याचं विधान केलं। त्यानंतर 2:36 म्हणजेच 2:30 वाजता अभिजित दिपके यांची आई, सीजेपी प्रमुख अभिजित दिपके यांच्या आईनं आपल्या भावना व्यक्त केल्या। आंदोलन करणाऱ्या मुलांवर पोलिसांनी केलेल्या मारहाणीवर संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला। त्यानंतर 2:46 शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान ज्यांच्यामुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत, तर त्यांच्या घराभोवती कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आणि त्याचबरोबर बॅरिकेड्स सुद्धा लावण्यात आलेले आहेत। तर या प्रकारे सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे त्यांच्या निवासस्थानाभोवती। त्यानंतर काहीच मिनिटांनी म्हणजेच काहीच वेळानं 2:54 अमित ठाकरे यांच्या प्रतिक्रिया आल्या। तर अमित ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपावर हल्लाबोल केलाय। पेपरफुटीच्या त्रासामुळे 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचं सांगत त्यांनी सरकारला निशाण्यावर धरले, त्यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। त्यानंतरच्या अपडेट्स नेमके काय आले ते पाहूया। त्यानंतर
3:43 मोदींच्या निवासस्थानाबाहेर 5 राहुल वाजून 17 गांधींचा मिनिटांनी ठिय्या आंदोलन चालू झालं. म्हणजे 5:15 विरोधकांनी ला आक्रमक राहुल पवित्रा घेत राहुल गांधींच्या गांधी, प्रियंका भेटीनंतर गांधी आणि आता काँग्रेस जितेंद्र नेत्यांसह सिंह, अमित शहांच्या भेटीला पंतप्रधान निघाले. नरेंद्र मोदी राहुल यांच्या गांधी यांनी निवासस्थानाबाहेर आपल्या काही ठिय्या मागण्या आंदोलन सुरू जितेंद्र केलं. सिंह यांना त्यानंतर सांगितल्या. 3:46 याच मागण्या मिनिटांनी घेऊन आता शरद पवार जितेंद्र जंतर सिंह मंतरवर हे अमित पोहोचले. शहांच्या ज्येष्ठ भेटीला नेते शरद पवार निघाले. स्वतः जंतर मंतरवर पोहोचले आणि त्यांनी सीजेपी संस्थापक अभिजित दिपके यांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला आणि घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. तर या संपूर्ण घटनाक्रमावरून एक गोष्ट लक्षात येते की दिल्लीतील जंतर मंतरवरून सुरू झालेला विद्यार्थ्यांचा हा आक्रोश आता फक्त एका आंदोलनापुरता मर्यादित राहिले नाही, तर त्याला मोठं राजकीय आणि सामाजिक वळण मिळाले असं दिसतंय. एकीकडे संसदेतील गदारोळ, नेत्यांच्या भेटीगाठी आणि आंदोलकांची ठाम भूमिका, तर दुसरीकडे सरकार आणि पोलिसांची कारवाई यामुळे येत्या काळात हे आंदोलन काय नवं वळण घेते याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिले. पुढे या संदर्भात जे काही नवीन अपडेट्स येत राहतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. त्यासाठी तुम्हाला तरुण भारत संवादला नक्की फॉलो करायला लागणार आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला लागणार. तर ते पहिला आधी करा.